श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर स्वामींना आपण अभिषेक कशा प्रकारे करायला पाहिजे तर ते मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर सर्वात अगोदर मी स्वामींची मूर्ती ताटात घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्या जे मूर्ती आहे त्यांच्यावर 5 वेळा आपण चमचेने पाणी सोडूया आणि त्यानंतर आपण पंचामृतसुद्धा तयार करायचं आहे। तर पंचामृतमध्ये मी तूप घेतलं आहे, दही घेतलं आहे, दूध घेतलं आहे, साखर आहे आणि मध घेतलेली आहे। थोडे फुलांचे पाकळीसुद्धा तुम्ही टाकू शकता। मिक्स करून बरोबर मिक्स करायचे आहे। त्यानंतर आपण स्वामींवर पंचामृत 5 वेळा चमचीने हळूहळू टाकायचं आहे। आणि जेव्हा आपण पंचामृत स्वामींवर ठेवतो त्यावेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे। जेव्हा तुम्ही पाणीसुद्धा तुम्ही चमचेने ठेवतात त्यावेळासुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे। आता पंचामृत ठेवल्यानंतर आपण व्यवस्थितपणे लावून पूर्ण अंगाला लावून घेऊया स्वामींच्या। त्यानंतर आपण पाण्याची जे आपण पाणी स्वामींच्या मूर्तीवर आपण हे धार सोडायची आहे। तर ह्या प्रकारे मी धार सोडलेली आहे पाण्याची, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्ही घरीसुद्धा अभिषेक स्वामींना घालू शकता। तर ह्या प्रकारे मी पाण्याची धार सोडलेली आहे। त्यानंतर धार सोडल्यानंतर आपण हातावर वगैरे घेऊन सुद्धा थोडंसं पाण्याची धार सोडलं तरी चालतं। तर ह्या प्रकारे मी हातात मूर्ती घेतलेली आहे स्वामींची आणि त्यानंतर धार सोडलेली आहे। पुन्हा तर एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि त्यानंतर रुमाल घेऊन स्वामींना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। तर मी ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता, स्वच्छ रुमाल घेतला, पुन्हा पाणी थोडंसं हे मला वाटलं म्हणून थोडंसं घेतलं पाणी आणि स्वच्छपणे आपण पुसून घेऊया स्वामींच्या मूर्तींना। आणि त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये स्वामींना आसनावर तुम्ही ठेवू शकता। तर मी ठेवलं आहे, तुम्ही ते सुद्धा बघा। तर मला असं वाटलं की मी जी सेवा करते ती सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण अभिषेक करू शकतो घरी। तर मला वाटलं म्हणून मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवलेलं आहे। बघू शकता किती छान प्रकारे स्वामींना मंदिरात आपण आसनावर बसवलं आहे। त्यानंतर आपली जे स्वामींची मूर्ती आहे त्यांना हार आणि फेटा वगैरे घालून घेऊया। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही घरी अभिषेक करू शकता स्वामींचा। आणि सतत स्वामींच्या जेव्हा अभिषेक करतात तेव्हा स्वामींचं नाव घ्यायला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही इझिली घरी अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता। तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि पाठवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा। असेच नवीन नवीन छोटे छोटे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।